मित्रांनो, आजच्या कराची शहरात एक असा भाग आहे जिथं इतिहास, व्यापार, मेहनत, सत्ता आणि रक्तपात हे सगळं एकमेकांत गुंतलेलं आहे. हा भाग म्हणजे लरी. आज शांत दिसणाऱ्या या गल्ल्यांमध्ये गेल्या 30 ते 35 वर्षात इतकं रक्त पाहिलं आहे की संपूर्ण उपखंडात असा इतिहास आपल्याला क्वचितच सापडेल. पण खरं तर लरी ही एक केवळ वस्ती नाही, जागा नाही, ती तर कराचीच्या अंडरवर्ल्डची एक जन्मभूमी आहे. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. आता मित्रांनो, खरं तर लरीची सुरुवात 1729च्या दरम्यान झाली होती आणि तेव्हाचा भुजमूल नावाचा एक हिंदू व्यापाऱ्याने या भागाची मुहूर्तमेढ रोवली होती. सुरुवातीला ही एक अगदी लहान वस्ती होती, पण कराचीच्या बंदरांमुळे इथे व्यापार फुलला आणि हिंदू आणि पारसी हे लोक इकडं एकत्रित स्थायिक झाले आणि बंदरांशी संबंधित कामगारांसाठी लोकांची गर्दी इथे वाढली. आणि याच काळात आधीपासून इथे राहणारा बलोच समाज लरीसाठी खरं तर रस्ते बांधणी, त्याच्यानंतर बंदराची मजुरी आणि विकास कामांचा कणा बनला होता. नंतर 1983 साली ब्रिटिशांनी लरीवरती ताबा मिळवल्यानंतर लरीमध्ये आधुनिक रस्ते, इमारती आणि बाजारपेठ्या उभ्या राहिल्या आणि याच लरीच्या जोरावरती आत्ताची कराची शहर म्हणून उभं राहिलं. पण जसं जसा पैसा, लोकसंख्या, सत्ता इथं वाढत गेली तसं लरीचं स्वरूप बदलत गेलं आणि मेहनतीचा भाग हळूहळू हिंसाचार, टोळी युद्ध, त्याच्यानंतर वर्चस्वाच्या राजकारणाकडे झुकू लागलं आणि कायद्यापेक्षा ताकदीला इकडं जास्त महत्व दिलं जाऊ लागलं. आणि इथे हळूहळू अशी लोक तयार झाली, त्यांनी कायद्यापेक्षा आपल्या ताकदीला महत्व द्यायला सुरुवात केली आणि इथूनच लरीच्या गल्ल्यांमध्ये अंडरवर्ल्डची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर टर्निंग पॉइंट ठरली 1947 ची फाळणी. खरं तर 1947 हे वर्ष भारताच्या इतिहासातील एक निर्णायक वर्ष ठरलं. भारत स्वतंत्र झाला, पण त्याच वेळी फाळणी सुद्धा झाली आणि कराचीसह संपूर्ण सिंध प्रांत पाकिस्तानचा भाग बनला. आणि या बदलात सर्वात मोठा फटका इथल्या हिंदू आणि पारसी व्यापारी समाजाला वाचला. आणि मग काय, या फाळणीनंतर हिंदू आणि पारसी समाज आपली घरं, व्यवसाय आणि संपूर्ण ओळख मागे टाकून भारतात स्थलांतरित झाले, ज्यामुळे लरीमध्ये सत्तेची आणि आर्थिक गरज इकडे निर्माण झाली होती. आणि मग काय, 50 ते 60च्या दशकात कराचीमध्ये खेळ किंवा इतर बॉक्सिंग आणि फुटबॉल सारखे खेळ इकडे मोठे उत्साहाने खेळले जात होते आणि संस्कृतीचं पालन सुद्धा एकदम व्यवस्थित होत होतं. आणि याच बंदराचा वापर नंतर ड्रग्ज आणि स्मगलिंगसाठी होऊ लागला आणि यातूनच कालीलांग नावाचा कुख्यात गुंड इकडं पुढे आला. त्याचा प्रभाव इतका वाढला होता की कायदा त्याच्या पुढे अक्षरशः निष्प्रभ वाटू लागला होता. पण याच परिस्थितीत तिथं अजून दोन गुंड अस्तित्वात आले होते. त्यांचं नाव होतं शेराल आणि दाद मोहम्मद उर्फ दादल. आणि मग काय, या दोघं भावांनी कालीनागचा खात्मा केला आणि तोच क्षण लरीच्या इतिहासातील टर्निंग पॉइंट ठरला. कालनाग नंतर हिंसाचार इकडे थांबला नाही, उलट एकमेकांचा सूड घेण्याची साखळी इकडे सुरू झाली. आणि म्हणूनच काय तर कराचीमध्ये नावारूपास आलेल्या बाबू डैकेत दादलची हत्या केल्यानंतर पूर्णपणे गँगवॉरचं लरी हे केंद्र बनले होते. आणि रक्तरंजित पार्श्वभूमीवरती सरदार अब्दुल रहमान बलोच म्हणजे रहमान डकेतची लरीमध्ये एंट्री झाली. हा भाऊ एवढा खतरनाक होता की वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी आणि संपूर्ण लरीवरती ताकद मिळवण्याच्या नादात तो हाजी लाली आणि त्याचा मुलगा अर्शद पप्पू यांच्या अंडरवर्ल्डमध्ये उतरला. सुरुवातीला यांच्यामध्ये गुरु आणि शिष्याचं नातं होतं, पण एका अमेरिकन व्यापाऱ्यांच्या किडनॅपिंग नंतर त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यांचे मतभेद एकदम टोकाला गेले होते. त्याच्यानंतर लरी दोन गटात विभागली होती, पण याच्यामध्ये खतरनाक होता तो म्हणजे डकेत. या रहमान डकेतची क्रूरता लहान वयातच खरं तर दिसून आली होती. 13व्या वर्षी त्यानं पहिला खून केला होता आणि 15व्या वर्षी त्याने स्वतःच्या आईची निर्गुण हत्या केली होती आणि तिचा मृतदेह घरात पंख्यावरती अडकवून तो फरार झाला होता. ज्याच्यामुळे लरीला कळून चुकलं होतं की हा साधा गुंड नाही, पण तरीही याच माणसाचा एक न दिसणारा चेहरा सुद्धा होता, जो गरिबांसाठी शाळा आणि दवाखान्याचा खर्च उचलायचा. म्हणून तो लोकांसाठी देव आणि राक्षस दोन्ही सुद्धा एकत्रितपणे होता. पुढे उझैर बलोच नावाचा आणखी एक भयानक गुंड पुढे आला. त्याने हर्षद पप्पूची हत्या करून त्याच्याच मुंडक्यासोबत चौकात फुटबॉल खेळण्याचा प्रकार हजारो लोकांनी पाहिला होता आणि लरीमध्ये याच्यामुळे भीतीचा नवा राजा जन्माला आला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर 2012 मध्ये पाकिस्तान सरकारने एसपी असलम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली 3000 पोलिसांसह मोठी कारवाई करायला सुरुवात केली. काही आठवडेपर्यंत संपूर्ण लरीला घेराबंदी घालण्यात आलं होतं. मोठी कारवाई झाली, अनेक ठिकाणी चकमक्या सुद्धा झाले, परंतु सगळे गुंड पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पण या सगळ्यांची किंमत मात्र असामान्य लोकांना इकडे मोजावी लागली. या काळामध्ये जवळपास 800 ते 1000 लरीच्या नागरिकांचा निष्पाप इथं खून झाला होता. अनेक गँगस्टर सुद्धा मारले गेले होते. पण बाबा लाडला आणि उझैर बलो यासारखे मुख्य गुंड लरीमधून निसटून बलुचिस्तान किंवा पुढे इराणकडे
पळून गेले होते. पण यानंतर लरीमध्ये आधीच 2 गटांचा संघर्ष चालू होता. पण 2009 आणि 10च्या काळामध्ये एक नवा ट्विस्ट आला. पाकिस्तानच्या काही भागात राहणारे पश्तो म्हणजेच जे लोक खऱ्या अर्थाने पाकिस्तानचा भाग मानतात पण स्वतःला पाकिस्तानपासून स्वतंत्र मानतात, त्यांच्या मागण्या काही वेगळ्याच होत्या आणि पाकिस्तान सरकारने या लोकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करायला सुरुवात केली होती. पण सुरक्षित राहण्यासाठी त्यांना एकच सेफ हाऊस वाटत होतं जिथं पोलीस येण्याची भीती नसेल आणि त्यांनी हेच ठिकाण लक्षात घेतलं आणि लरीमध्ये एंट्री केली. पुढे पोलीस जाऊन कारवाई करायला धैर्य दाखवणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं होतं आणि याच विचाराने त्यांनी लरीच्या एरियामध्ये आपली एंट्री केली होती. आता इथे तिसरा गट सुद्धा निर्माण झाला होता, तो म्हणजे अँटी पाकिस्तान दहशतवाद्यांचा गट, तो म्हणजे हाच गट. त्याच्यानंतर 9 जानेवारी 2014 रोजी सुसाईड बॉम्ब हल्ल्यात असलम चौधरी मारले गेले आणि हिंसाचार पुन्हा टोकाला भडकला. अखेर ऑपरेशन कराची सुरू झालं. गँग्स, दहशतवादी, राजकीय पाठबळ असलेल्या गुंडांवरती कठोर कारवाई करण्यात आली होती. पण अखेर उझर बलूचला अटक होऊन 2016 ते 17 मध्ये शिक्षा झाली होती. आज 2020 नंतर लरी तुलनेने शांत आहे, पण मागील 30 ते 35 वर्षात 2000हून अधिक लोक या गुंडगिरीत मारले होते. आता ही कथा फक्त गुंडांची नाही, आजपर्यंत या शहराने गुंडांना राहायला जागा दिली, तिथेच अनेक गुंडांचा खात्मा सुद्धा झाला होता. तर हा होता संपूर्ण लरीचा इतिहास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं ओपिनियन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.